मराठी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही आपली आहे चार्जिंगची गाडी. आणि जर तुम्ही पण एक चार्जिंगची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि चार्जिंगच्या गाडीविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ही आहे डायनामो X3. डायनामो कंपनीची गाडी आहे मित्रांनो. आणि ही गाडी घेऊन आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे. आणि या गाडीची बॅटरी म्हणजे लिथियम आयन बॅटरी नाही मित्रांनो, साधी बॅटरी आहे. आणि 6 बॅटऱ्या आहेत 12 व्होल्टच्या. 6 बॅटऱ्या कंप्लीट टोटल आहेत मित्रांनो. तर ही गाडी जी आहे ती त्यांनी म्हणजे शोरूम वाल्यांनी सांगितलं होतं आपल्याला 90 किलोमीटर जाणार. सुरुवातीला आपल्याला शोरूम आणल्यानं जेव्हा मी टेस्ट केली गाडी तेव्हा गेली होती 80 किलोमीटर. आता सध्या ही गाडी 65-70 किलोमीटर अवरेज पडते गाडीचं पहिल्या गिअरवर. आणि बॅटरी जी कॅपॅसिटी जी आहे ती सध्या डाऊन झालेली आहे 1 वर्षात. तर तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर गाडी लिथियम आयन बॅटरीची घ्या मित्रांनो. मी गाडी घेतानाच लिथियम आयन बॅटरीची घेतली नाही. आणि गाडीविषयी आणि सांगायचं काय झालं तर मोटर वगैरे सर्व 1 नंबर आहे. आणि चार्जर आहे तो फक्त एकदा जळला होता, तो काही रिपेअरिंग झाला नाही. नंतर मी डायरेक्ट नवीनच चार्जर घेतलेला आहे. सध्या माझं 15,000 किलोमीटर गाडीचं रनिंग पूर्ण झालेलं आहे. आणि लाईट वगैरे जर म्हणला तुम्ही तर लाईट फोकस तुम्ही बघू शकताय सध्या स्क्रीनवर. फोकस 1 नंबर आहे गाडीचा. आणि सस्पेन्शन मागचं थोडं खराब आहे मित्रांनो. सस्पेन्शन थोडं हार्ड जाते गाडीचं. शोरूम वाल्यांना सांगितलं होतं मी, पण त्यांनी म्हणले की थोड्या दिवस गाडी वापरल्यानंतर सस्पेन्शन लूज होईल. पण तसं काय झालं नाही. सस्पेन्शन थोडं हार्ड आहे. बाकी मोटरचं काय अडचण नाही. आम्ही टेबल सीट गाडी चालवून बघितलेली आहे. मोटरला काय सुद्धा अडचण नाही. गाडी 200 किलो वजन वडील म्हणून त्यांनी सांगितलं होतं शोरूम वाल्यांनी. पण आम्ही 3-4 जण बसून बघितले, काय सुद्धा अडचण येत नाही मोटरला. फक्त तुम्ही बॅटरी जी आहे ती ज्या टायमाला तुम्ही बॅटरी गाडी घेताय त्या टायमाला बॅटरी तेवढा लिथियम आयनची घ्या. कारण लिथियम आयनची बॅटरीला जास्त काळ टिकते ती बॅटरी. आणि त्याला वॉरंटी गॅरंटी जास्त राहते मित्रांनो. थोडं रेट जास्त आहे त्या गाडीचा. म्हणजे ज्या गाडीत लिथियम आयनची बॅटरी आहे ना त्या गाडीचा रेट थोडा जास्त आहे. पण ती गाडी जास्त दिवस टिकते, त्याची बॅटरी जास्त दिवस टिकते. तुम्ही घेतानाच योग्य घ्या, ती जास्त दिवस टिकते. घ्यायची 30-35 हजाराला पण गाडी भेटते आणि 1 लाख 2 लाख पर्यंत पण गाड्या आहेत. त्या गाडीच्या प्राइस नुसार त्याची बॅटरी किंवा त्याचे मोटर सस्पेन्शन हे सगळं डिसाईड राहतं मित्रांनो. अजून बघू शकता आता फर्स्ट गिअर मध्ये आपली गाडी आहे आणि 24चं स्पीड आहे टॉप. म्हणजे फर्स्ट गिअर मध्ये 24चं स्पीड आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकदा टॉप स्पीड दाखवतो की 3ऱ्या गिअरवर किती स्पीड आहे किंवा 2ऱ्या गिअरवर किती स्पीड आहे. आता हे 2रा गिअर टाकलेला आहे मी. 2ऱ्या गिअरवर आता 3ऱ्या गिअरवर बघू शकता.
तिसऱ्या गिअर वरती. तर गाडीचं स्पीड म्हणजे काय, म्हणजे जास्तीत जास्त 50च्या वर नसावं स्पीड. कारण की 50च्या वर जर गाडी गेली ना तर व्हायबल होते गाडी. पाहू शकता बाकी लाईट वगैरे ठीक आहे. ऑफ रोडिंगला पण गाडी चांगलेली आहे, काय अडचण नाही. तर ही गाडीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.